चला नमस्कार. पोलीस पाटील भरती तसं टीईटी भरती संदर्भामध्ये महत्त्वाचे सर्व प्रश्न आहेत. सर्वाधिक विचारलेले सर्व प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत, कारण हे प्रश्न अनेक वेळा रिपीट झालेले आहेत. ठीक आहे, तुमचा जास्त वेळ घेत नाही, लगेच आपण सुरुवात करूया. ओके, चला. पोलीस पाटील भरती जालना जिल्ह्याची सुरू आहे, त्यासोबत टीईटी भरती सुद्धा आलेली आहे. त्याचे दोन्हीचे फॉर्म सुरू आहेत, त्यामुळे दोन्ही संयुक्तपणे आपण घेऊया. पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कुठल्या जिल्ह्यात, हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. सर्वाधिक काय सिमेंट कारखाने कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर चंद्रपूर हा जिल्हा आहे. या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने आहे. ओके, चलो, ठीक आहे. त्यानंतर बघा, आता स्पष्टीकरण देऊया. सिमेंट उद्योगामध्ये नेमकं सिमेंट उद्योगात काय काय वापरतात? तर चुनखडी, चिकणमाती, जिप्सम आणि कोळसा यासारख्या कच्च्या मालाची सगळ्यात जास्त आवश्यकता असते सिमेंट उद्योगासाठी. त्यामुळे उद्योग कच्च्या मालाच्या क्षेत्रात जिथं कच्चा माल आहे त्या ठिकाणी उद्योग जास्त प्रमाणामध्ये एकवटलेले असतात किंवा प्रमाण जास्त असतं. भारतातील पहिला सिमेंट कारखाना, असा तुम्हाला एक प्रश्न खूप वेळा विचारलाय की भारतातला पहिला सिमेंट कारखाना कधी सुरू झालेला आहे आणि कुठं सुरू झालेला आहे? तर भारतातला पहिला सिमेंट कारखाना हा चेन्नई इथं सुरू झालेला आहे आणि कधी 1904 साली झालेला आहे. सिमेंट उत्पादनामध्ये भारताचा जगात क्रमांक किती आहे? तर जगामध्ये सिमेंट उत्पादनात भारताचा 5वा क्रमांक आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सिमेंट कारखाने कुठल्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त सिमेंट कारखाने हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, उस्मानाबाद, ज्याचं आता नाव जे आहे ते धाराशिव झालेलं आहे. बघा, उस्मानाबाद आहे, या उस्मानाबादचं नाव सध्या धाराशिव झालेलं आहे. तुम्हाला उस्मानाबाद देणार नाही, आता धाराशिव देतील. ठीक आहे, हे उस्मानाबादचं नवीन झालेलं नाव. धाराशिव जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो? नॅशनल हायवे 1A, नॅशनल हायवे 6, NH9 आणि नॅशनल हायवे 11. तर नॅशनल हायवे 9 हा कुठं जातोय? उस्मानाबाद जिल्ह्यातून जातो. आता बघू याचं डिटेलमध्ये विश्लेषण काय. तत्पूर्वी हे विश्लेषण पाहण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब करून द्या पटकन दिवशी. आणि त्याच सोबत बघा, हा आपला नंबर आहे 9552629563. जर तुम्हाला पोलीस पाटील भरतीची बॅच घ्यायची असेल किंवा टीईटीची बॅच घ्यायची असेल तर या हा नंबरला सेव्ह करून ठेवा. व्हॉट्सअपला हाय पाठवा, पोलीस पाटील भरती किंवा टीईटी भरती पाठवा असं लिहून तुम्हाला लिंक पाठवली जाणार आहे. ठीक आहे, 990 रुपये फीस आहे बॅचची. आपले किती? 990 रुपये फीस आहे. जर तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल किंवा टीईटी पास व्हायचं असेल तर या नंबरला नक्की काय करा, व्हॉट्सअपला हाय पाठवा. बघूया आता स्पष्टीकरण. पुणे, सोलापूर, हैदराबाद, विजयवाडा आणि मच्छलीपट्टणम. बघा, मच्छलीपट्टणम, पुणे, सोलापूर, हैदराबाद, विजयवाडा, मच्छलीपट्टणम हा महामार्ग महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यातून जातो. या महामार्गाची जी महाराष्ट्रातील लांबी आहे 336 किलोमीटर एवढी लांबी आहे आणि हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून जातो. त्याचं नाव आहे नॅशनल हायवे 9 किंवा राष्ट्रीय NH काय 9 राष्ट्रीय महामार्ग हा आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, रबराचं व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर टिंब बरोबर मिळवतात. आता रबराचं व्हल्कनायझेशन करण्यासाठी रबर कशा संदर्भात किंवा कशा सोबत मिसळतात, हा प्रश्न सुद्धा खूप परीक्षेला विचारला आणि हा अनेक मुलांचा चुकलेला आहे. तर बघा, रबराचं व्हल्कनायझेशन जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करण्यासाठी रबर हे कशा बरोबर मिसळलं जातं जेणेकरून ही व्हल्कनायझेशन प्रक्रिया होते? कार्बन सोबत, गंधक सोबत, फॉस्फरस सोबत की सिलिकॉन? तर गंधकासोबत हे रबर मिसळल्यानंतर व्हल्कनायझेशन प्रक्रिया होते. ओके, तर गंधक आहे, लक्षात ठेवा. आता व्हल्कनायझेशन ही एक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये गंधक वापरून नैसर्गिक जे काय रबर आहे, बघा, गंधक वापरून, एक सेकंद, हा, गंधक वापरून नैसर्गिक जे रबर आहे ते अधिक उपयोगी साहित्यामध्ये रूपांतरित काय केलं जातं आणि या प्रक्रियेनंतर रबर हा त्याच्या गुणधर्माबाबत सुधारित असतो. ठीक आहे, कॉलला झालं, एक सेकंद, हा, ठीक झालं. पुढचा प्रश्न बघा, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त वयाच्या किती वर्षापर्यंत किंवा वयाचे किती वर्ष होईपर्यंत त्यांच्या पदावर काय असतात, राहतात किंवा अधिकार पदावर राहतात? कोण? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांचं किती वर्षापर्यंत किंवा किती वर्ष पूर्ण होईपर्यंत ते त्यांच्या अधिकार पदावर राहतात? आणि हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तावरच खूप वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर मग त्यांचं 58 वर्ष होईपर्यंत राहतात का, 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत राहतात का 62 वर्ष पूर्ण होई की 65? तर लक्षात ठेवा, 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत भारताचे जे मुख्य निवडणूक आहेत आयुक्त आहेत ते या पदावर काय राहतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, कॉल आहे, होऊन जात, एक सेकंड वेट कर.
चल पुढचं बघा. आता मुख्य निवडणूक आयुक्त त्यांचा सहाय्य करण्यासाठी इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. यांचा निवडणूक आयोगामध्ये समावेश केला जातो. निवडणूक आयोगात पाहिलं असेल तर एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो, ते वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहतात आणि इतर 2 निवडणूक आयुक्त असतात. या तिघांचा या निवडणूक आयोगामध्ये महत्त्वाचा समावेश असतो. भयमुक्त आणि पारदर्शक निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचं काय आहे तर ते अपेक्षित असतं. भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त हा वयाच्या 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांच्या पदावर कार्यरत राहतो किंवा असतो. आता पुढील प्रश्न बघा. हा प्रश्न स्टार करा आणि झोपेतून जरी उठले तरी हा प्रश्न तुम्हाला पाठच झाला पाहिजे. एवढा सोपा आहे आणि खूप वेळा विचारलेला आहे. याच्यावर आपण स्पेशल समाज सुधारक घेताना सगळी माहिती दिलेली आहे. तर बघा, मुंबई येथील आर्य महिला समाज कुठाला तर मुंबई येथील आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? सरस्वतीबाई जोशी, पंडित रमाबाई रानडे की सरोजिनी नायडू. एकच अशी महिला आहे ज्या महिलांच्या सुरुवातीला पंडिता हे नाव लावलं जातं, ती म्हणजे पंडिता रमाबाई. आणि या पंडिता रमाबाईंनीच आर्य महिला समाजाची काय केलेली स्थापना केलेली आहे. हा खूप महत्वाचा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आपण संपूर्ण डिटेल समाज सुधारकामध्ये पंडिता रमाबाई घेतलेल्या बॅच मध्ये तो व्हिडिओ बघितला असेल तो सुद्धा व्हिडिओ बघून घ्या. आणि तुम्हाला बॅच लावायचा असेल तर हा आपला नंबर आहे 9552 62 95 63 या नंबरला हाय पाठवा व्हॉट्सअपला. ज्या भरतीची तुम्हाला बॅच पाहिजे त्याला खाली लिहा पोलीस पाटील टीएटी जे काय असेल ते. आपलं ऍप आहे श्री अकॅडमीचं, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी लिंक दिली आहे किंवा व्हॉट्सअपला हाय पाठवा, तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा काय केली जाईल लिंक पाठवली जाईल. ओके चल पुढचं बघा. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीपैकी कोण आहेत? आता एकदम सोपं वाटतंय पण आयत्या टायमाला रिव्हिजन नसल्यामुळे हा प्रश्न तुमचा चुकू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे साधारण जे क्वेश्चन सोपे असतात हे सुद्धा काही ठिकाणी विचारले जातात आणि जे काही सरळ सेवा भरती आहेत त्याला सगळ्यात जास्त प्रश्न विचारतात. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री खालीपैकी कोण आहे? डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत का? सरदार वल्लभभाई पटेल आहेत का? का सरदार बलदेव सिंग? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले काय आहेत गृहमंत्री आहेत आणि त्यांना लोहपुरुष म्हणतात. काय म्हणतात? लोहपुरुष किंवा त्यांना सरदार ही सुद्धा पदवी दिलेली आहे. ठीक आहे, लोहपुरुष किंवा त्यांना काय म्हणतात सरदार किंवा लोहपुरुष म्हणतात. ठीक आहे, चला पुढचा. मॅगॅस्थेनिस या लेखात आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील समाज व्यवस्थेचं वर्णन कोणत्या पुस्तकात केलेलं आहे? आता कुठलं पुस्तक आहे? ज्या पुस्तकात मॅगॅस्थेनिस यांचं जे लेख आहे यांनी लिहिलेलं आहे. यांच्या चंद्रगुप्त मौर्य आणि त्याच्या काळातील जी काय समाज व्यवस्था आहे त्याचं वर्णन कुठल्या पुस्तकात आहे? इंडिका, पाली, हिंदी की यापैकी नाही? तर इंडिका नावाचं पुस्तक आहे, या पुस्तकात त्याचं वर्णन केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक होता. चंद्रगुप्त मौर्यने चाणक्याच्या मदतीने इसवी पूर्व, मग तुम्हाला विचारतात चंद्रगुप्त मौर्य एक सेकंद हा इसवी पूर्व 322 मध्ये नंद घराण्याचा पाडाव करत वैभवशाली मौर्य साम्राज्याची उभारणी केली. की मौर्य साम्राज्याची उभारणी कधी झाली? इसवी पूर्व 322 मध्ये या मौर्य साम्राज्याची उभारणी झालेली आहे. पुढचं. महाराष्ट्रातील एकमेव असं शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यामध्ये आहे आणि हे मंदिर कोणी बांधलेलं आहे? हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. महाराष्ट्रातलं एकमेव असं शिवछत्रपती मंदिर आहे जे सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे. हे मंदिर कोणी बांधलेलं आहे? महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम. तर छत्रपती राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधलेले जे की सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे? तर बघा ठिकाण जर पाहिलं असेल तर मुंबई, सुरत, कोलकाता की नागपूर. ईस्ट इंडिया कंपनी यावर तुम्हाला प्रश्न विचारता की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झालेली आहे हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतात. हा तर लक्षात ठेवा फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? तर सुरुवात अगोदर सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी जी फॅक्टरी ती पहिली फॅक्टरी सुरू झालेली आहे. ओके, आता याची माहिती. ईस्ट इंडिया कंपनी 17व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये स्थापन झाली. 16व्या शतकात त्याची स्थापना कोणी केलेली आहे हा प्रश्न अनेक वेळा विचारतात आणि याचं उत्तर सहसा अनेक जण चुकतात. तर जॉन वाट्स यांनी या ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केली. कधी केलेली आहे? तर 31 डिसेंबर 1600 रोजी या दिवशी स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी ही भारतामध्ये कुठं झालेली आहे? तर सुरत या ठिकाणी तिची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके चला. इंदू प्रकाश. आता हा इंदू प्रकाश सुद्धा आणि अगोदरचा प्रश्न सुद्धा लक्षात ठेवा, खूप मोस्ट इम्पॉर्टंट. हे जे काय आपण सिरीज सुरू केली आहे ही फक्त सर्वाधिक वेळा विचारलेले प्रश्न आहेत. ऑनलाईन टीसीएस असेल, आयबीपी असेल, एमपीसी असेल, सर्व ठिकाणी तुम्हाला विचारलेले प्रश्न. इंदू प्रकाश हे साप्ताहिक आहे. या इंदू प्रकाश साप्ताहिकेचे संपादक कोण आहेत?
विष्णूशास्त्री पंडित आहेत का, भाऊदाजी लाड आहेत का, विष्णुबा ब्रह्मचारी आहेत की डॉक्टर भांडारकर आहे? तर लक्षात ठेवा विष्णूशास्त्री पंडित यांनी हे इंदू प्रकाश सुरू केलेलं आहे आणि या इंदू प्रकाश येथे संपादक आहे. आता बघा विष्णूशास्त्री पंडिताविषयी, तर विष्णूशास्त्री पंडित यांनी काय केलेलं आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णूशास्त्री पंडित काय केलंय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं एक पुस्तक आहे विधवा विवाह नावाचं. हे बंगाली मधलं पुस्तक आहे किंवा बंगाली मधला ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे विधवा विवाह. कोणाचा आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर आहे. त्याचं विष्णूशास्त्री पंडितांनी काय केले, मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. तसंच त्यांनी एक संस्था स्थापन केलेली आहे, मंडळी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केलेली आहे. कोणी, तर विष्णूशास्त्री पंडितांनी केलेली आहे. आणि इंदू प्रकाश हे जे काय साप्ताहिक आहे, साप्ताहिक म्हणजे 7 दिवसांनी निघणार, ठीक आहे, मासिक म्हणजे 30 दिवसांनी निघणार, असं हे इंदू प्रकाश साप्ताहिक विष्णूशास्त्री पंडित हे त्या साप्ताहिकाचे काय आहेत, संपादक होते. ठीक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत कोणत्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात? मग आता यावर तुम्हाला माहित असणं कंपल्सरी आहे, हा प्रश्न विचारू शकतात. नरेंद्र मोदी हे लोकसभेमध्ये कोणत्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात? तुम्हाला आता माहिती आहे की 2 मतदारसंघात निवडून आले, पण कुठल्या मतदारसंघात त्यांनी राजीनामा दिला हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग सध्या नरेंद्र मोदी हे लोकसभेत कुठल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात? अहमदाबाद, बडोदा, वाराणसी की लखनौ? तर सध्याच्या ते वाराणसी या मतदारसंघाचं नेतृत्व करतात. गुजरात मधलं अहमदाबाद आहे, इथून सुद्धा ते निवडून आले होते, परंतु त्यांनी काय केलंय, अहमदाबाद जे आहे तर या अहमदाबाद लोकसभेत निवडून आले, त्याचा राजीनामा दिला आणि सध्या ते वाराणसी येथील लोकसभेचं काय करतात, प्रतिनिधित्व करतात लोकसभा मतदारसंघाचं. इथे डिटेल दिले बघा. मोदींनी 2014 लोकसभा निवडणूक 2 मतदारसंघातून लढवली होती, अहमदाबाद आणि वाराणसी. अहमदाबाद मतदारसंघ हा गुजरातमध्ये आहे, तर वाराणसी हा मतदारसंघ उत्तर प्रदेश मधले आहे. हे दोन्ही मतदारसंघातून निवडून आले होते, मात्र त्यांनी अहमदाबाद जे गुजरातमध्ये आहे त्या मतदारसंघाच्या सदस्याचा राजीनामा दिलेला होता. तर मग सध्या ते कुठले आहेत, तर सध्या ते उत्तर प्रदेश मधले वाराणसी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. मेक इन इंडिया ज्या काही मोहिमेत महत्वाच्या, ठीक आहे, त्यावर प्रश्न 100% विचारतात. ज्या काही योजना राबवल्या आहेत, केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र सरकार असेल, तर मेक इन इंडिया या मोहिमेस नरेंद्र मोदी यांनी केव्हा प्रारंभ केलेला आहे? तर सप्टेंबर 2014. लक्षात ठेवा सप्टेंबर 2014 या दिवशी, सप्टेंबर 2014 या दिवशी बघा, ठीक आहे, सप्टेंबर 2014 या दिवशी मेक इन इंडिया या मोहिमेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे, शुभारंभ केलेला आहे. तुम्हाला जर लक्षात ठेवा बॅच जॉईन करायची असेल, पोलीस पाटील बॅच असेल, टीईटी बॅच असेल, तर आपला नंबर आहे बघा, एक सेकंड ना, इकडे बघा 95 52 62 95 63 हा आपला नंबर आहे. ठीक आहे, या नंबरला तुम्ही हाय पाठवा. पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन करायची असेल, जालना पोलीस पाटीलची भरती सुरू आहे, त्यासोबत टीईटीचं फॉर्म भरणं सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये टीईटीची परीक्षा आहे. टीईटीची सुद्धा बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरला हाय पाठवा व्हॉट्सअपला, किंवा आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली, तिथून ते डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.